नमस्कार, मी अक्षय पांडुरंग सरगार. मी सांगलीचा रहिवासी आहे. जत विधानसभा मतदारसंघाचे सर्वात लोकप्रिय आमदार सन्माननीय गोपीचंद पडळकर यांच्या विचारावरती प्रेम करणारा संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटणार आहे. ही भूमी ही संघर्षाची भूमी आहे. ही माती ही संघर्षाची माती आहे. त्या मातीनं साहेबांना संघर्ष करायला शिकवला, संघर्ष करताना लढायला शिकवला. आणि गेलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जत या मतदारसंघामध्ये साहेबांना तब्बल 30,000 मतदान मिळून ते विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले. साहेबांचा संघर्ष आम्ही आमच्या स्वतः डोळ्यानं पाहिलेला आहे. साहेब ज्यावेळी करगणी या जिल्हा परिषद गटातून उभारले होते त्यावेळी ते त्यांच्याबरोबर जेवढी लोक होती त्याच्यापेक्षा जास्त आत्ता लोक साहेबांवरती प्रेम करणार आहेत. साहेबांचं नेतृत्व आमच्या सगळ्या सर्व बहुजन समाजावरती एक असं नेतृत्व लाभलेलं आहे की साहेबांमुळं आम्हाला आमची ओळख निर्माण करण्याची एक चांगली संधी मिळालेली आहे. साहेबांचं नेतृत्व बहुजन समाजाला लाभलं म्हणून आज महाराष्ट्राच्या शासनानं नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व नेते मंडळीनं बहुजन समाजाला एक मध्यस्थानी ठेवून सर्व विकासाचा निधी असेल किंवा सर्व विकासाची जी कामं असतील ते बहुजन समाजाला दिलेले आहेत. विरोबा भूमीमध्ये साहेबांचं पहिल्यापासून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. गेले 5 ते 6 वर्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं एक सुंदर दसरा मेळावा होत असतो. आणि या वर्षी सुद्धा सुंदर असा दसरा मेळावा होणार आहे. आमची बिरोबा चरणी प्रार्थना एकच आहे आणि या सरकार चरणी प्रार्थना एकच आहे. जोपर्यंत आमच्या साहेबांना लाल दिव्याची गाडी आमच्या साहेबांच्या नावासमोर आमदार लागलेलंच आहे, पण जोपर्यंत आमच्या साहेबाच्या नावापुढं नामदार लागत नाही तोपर्यंत आमचा बहुजन समाज सदैव तुम्हाला नमस्कार जोडत राहील, सदैव बिरोबा चरणी प्रार्थना करीत राहील. आमच्या सर्व बहुजन समाजाची एकच मनातली इच्छा आहे की साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे. साहेबांचं नेतृत्व फक्त सांगली जिल्ह्यापुरतं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं लोकप्रियता वाढलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लोकप्रियता वाढलेली आहे. लोकप्रियता वाढत असताना साहेबांना भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे. साहेबांचा संघर्ष हा आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांचा प्रवास आम्हाला आमच्या बहुजन समाजाला एक नवीन दिशा देणार आहे. त्यामुळे मी या सरकारला एक विनंती करतो, हात जोडून या महाराष्ट्राचे लोकप्रिय कर्तृत्ववान आणि सर्व समाजसेवक समाजाला मिळून काम करणारे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस या साहेबांना विनंती आहे, आमच्या बिरोबा चरणी साक्षात्कार करून विनंती आहे की आमच्या साहेबांना लवकरात लवकर मंत्री म्हणून तुम्ही घोषित करावं आणि पुढच्या वर्षीचा दसरा मेळावा साहेब आमदार म्हणून करतीलच, पण नामदार म्हणून साहेबांनी दसरा मेळावा साजरा करावा ही आमच्या सर्व बहुजन समाजाची एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावी ही त्यांना विनंती करतो. एकच चंद, एकच